पॅरेंट्स लोक आहे की रिलेट करू शकतील. तिकडं सगळं फंक्शन चालू आहे आणि आम्ही इकडं हिला भरवतोय. बट ॲट द सेम टाइम तिला यांच्यासोबत खेळायचं पण आणि खायचं नाही. आणि तिला भूक पण लागली आहे. हे बघा, मम्मा आज ऑलवेज ऑन ड्युटी. hello everyone and welcome back to the channel प्रियंका प्रकाश. आहे 1.5 डेचा पुढचा डे, सेकंड डेचा लास्ट पार्ट आहे आणि जे कन्फ्यूज झाली थर्ड ब्लॉग ऑफ नाशिक. ओके, सिम्पल, ठीक आहे. आणि बघा इथं आमच्या दोन परी, छोटी परी आणि परीची मम्मा एंजल आणि एंजल्स मॉम, चार्लीज एंजल आणि मी चार्ली. ओके, हे माझे चार्लीज एंजल दोन. तर आम्ही एवढे तयार कुठं का कशासाठी होत आहोत तर एक फंक्शन आहे, मस्त फंक्शन आहे. सांगून द्यायचं का मग काय करायचं? सांगून द्यायचं. सो नाशिकमध्ये आमच्या आत्याच्या मुलाचा एंगेजमेंट आहे आज. तर त्याच्यासाठी ॲक्च्युली मी नाशिकला आलो होतो आणि मग आज आता इव्हिनिंगला फंक्शन आहे तर त्यासाठी जातोय. आणि इकडं मेकअप सुरू आहे. तुम्हाला लवकरच नवरी आणि नवरदेवांचं दर्शन घडवणार आहेत, डोंट वरी. बट त्याच्या आधी म्हटलं तयारी होऊ आणि तुम्हाला ना पिऊचा ड्रेस दाखवतो मी एकदा परत. सो हिला तयार होऊन जाऊ द्या, हिला डिस्टर्ब करते. ही बघ काय बघ बेटा, काय त्रास, काय प्रॉब्लेम आहे, काय म्हणणं काय तुझं? काय करते शोनी? मम्मा मेकअप व्यवस्थित करत नाहीये का तुझं बेटा? हा स्नोई, मम्मा नीट करत नाहीये का बेटा? काय करायचं मग आपण? हे झालं, मेकअप केला मम्माने? नाही केला अजून. शोनी कशी दिसतीये? वाव, शोनी वॉक करून दाखव. ए थांब थांब तुमचं पाय थांब. आता वॉक करून दाखव. वॉक करून दाखव. मम्मा दाखव एक मिनिट. मम्मा हाऊ इज मम्मा लुकिंग लाईक? ओके, चला जे आम्हाला एकदम व्यवस्थित फॉलो करतात ना, प्लीज गेस हा ड्रेस कधीचा आहे, कमेंट करून सांगा कधी घातला होता. आणि त्याच्यानंतर आजच घालते ती ड्रेस. खूप सुंदर आहे, अप्रतिम ड्रेस आहे, आतापर्यंतचा सगळ्यात भारी आणि सगळ्यात महागडा ड्रेस, बट वर्थ इट आहे. ठीक आहे, खूप अप्रतिम ड्रेस आहे. तर ज्यांना आठवतंय प्लीज कमेंट करून सांगा, तर आम्हाला पण समजेल की खरंच तुम्ही खूप तन मन धन आणि शिद्दतने फॉलो करता. हा ड्रेस पिऊने कधी आणि केव्हा घातला होता आणि त्या इव्हेंट नंतर आत्ताच घालते ती. ठीक आहे, बाकी आपण ते काय, आपण एकदम साधेच माणसं आहेत. या मॅडम दोघं रेडी होतात, मी 5-10 मिनिटात रेडी होऊन गेलो, यांचं चालूच आहे. चला यांना होऊन जाऊ द्या रेडी, आपण भेटूया खाली. पॅरेंट्स लोक आहे की रिलेट करू शकतील. तिकडं सगळं फंक्शन चालू आहे आणि आम्ही इकडं हिला भरवतोय. बट ॲट द सेम टाइम तिला यांच्यासोबत खेळायचं पण आणि खायचं नाही. आणि तिला भूक पण लागली आहे. मॅडम व्हॉट टू डू? हे बघा, मम्मा आज ऑलवेज ऑन ड्युटी. चल तिकडे आधी हिट करून घे बेटा. चल हिट करून घे आधी, आणि नंतर तो डान्स नंतर. चल आधी हिट कर. हे हळू बेटा, हळू. कसं वाटतंय एखाद्या शब्दात? तुझं दुःख मी समजू शकतो. समदुःखी कारण जो बोलतो त्यालाच माहिती राहतं किती दुःख होतं जेव्हा आपल्याला पाहिजे तसा रिस्पॉन्स येते. बाय द वे, माझं नाव प्रकाश महाजन. हर्षल माझा आत्याचं मुलगा आहे. तर आत्यांचं म्हणजे भरपूर वर्षापासून माझं जेव्हा लग्न नव्हतं झालं, ऍक्च्युअली मी त्याची स्टोरी सांगतो आधी. तर माझं नाव प्रकाश, माझी वाईफचं नाव आहे प्रियंका, जी इथं बसली आहे. आजचा सोहळा बघून प्रियंका मला मागे बोलली की काश आपली पण एंगेजमेंट अशी झाली असते तर किती छान झालं असतं. आमची एंगेजमेंट कशी झाली त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग अशी की आमचं अरेंज मॅरेज आहे. कोणालाच पटत नाही, कारण की आम्ही दोघं IT मध्ये, सगळ्यांना वाटतं की एकाच कंपनीमध्ये असतील, मग अरेंज लव्ह मॅरेज असेल. मी म्हणतो आमचं अरेंज लव्ह मॅरेज आहे. 2 ऑक्टोबर सुट्टी हिच्या घरचे आमच्या घरी आले सुरतला. असं वाटत होतं की काय होतं नाही होतं, दोघांमध्ये धाकधूक होती. घरच्यांना आवडलं, सगळं झालं. माझे घरचे 4च जण, तिच्या घरचे 4 लोक आणि आम्ही घरीच तिथं ऑन द स्पॉट ठरवलं की एंगेजमेंट करून टाकायचं. तर असा तो ऑन द स्पॉट आमचा एंगेजमेंट सेरेमनी झाली. पण तिथून नंतर जेव्हा सगळा प्रवास येतो तर सुखद आहेच. पण आजचा दिवस आहे हर्षल आणि ऐश्वर्याचा. तर मला त्यांच्याबद्दल जे सांगावं वाटतं ते असं आहे की दोघांनी खूप कमी वयात 2 जणांची जबाबदारी घेतली आहे. हर्षल लहानपासून त्याने बुधार व्हायचा सगळा कार्यक्रम
जे काय असेल मॅनेजमेंट सगळं बघितलं. सेम ऐश्वर्याने लहानपणापासून पूर्ण घराची जबाबदारी घेतली. तर मला असं वाटतं की 2 जबाबदार इंडिव्हिज्युअल्स एकत्र येत आहेत आणि पुढून इथून जो संसार असेल तो अजून खूप जबाबदारीने आणि खूप चांगल्या प्रकारे घेऊन जातील आणि दोघं परिवारांना खूप सुख देतील अशी इच्छा आहे. आणि तुम्ही सगळे इथं आला आहात तर तुमचे जे काही मनात चांगले चांगले आशीर्वाद आहेत ते द्या. जरुरी नाही की तुम्ही बोलतायत, पण त्यांना बघताना तुमच्या मनात जरी आलं की अरे बाबा हे दोघं सुखी राहावे, इथून चांगलं जे काही होईल ते चांगलंच होऊ देत, बस हेच आशीर्वाद देऊन जा. इथून हीच चांगली प्रार्थना आहे. आणि माझ्याकडनं सगळ्यांना म्हणजे दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि स्पेशल आत्यांना तुम्हाला खूप शुभेच्छा, कारण की आत्यांना खूप जवळून बघितलंय, त्या माझ्या खूप जवळ आहेत. ठीक आहे, त्यांच्या एक शब्दावर आम्ही इथे येऊन जातो, ते आमच्या इथे येऊन जातात. आणि आज जेव्हा असं वाटतं की त्यांच्या मनासारखी सून नाही तर मुलगी ते घरी आणतायत, तो बघून त्याचा आनंद काही वेगळाच आहे. तर पूर्ण परिवाराला, दोघं परिवारांना खूप खूप शुभेच्छा. आणि मिसळ म्हटली तर नाशिकची बेस्ट, मी जरी पुण्याचा असलो तरी. हर्षल आणि ऐश्वर्याला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ते दोघं फार क्यूट दिसतात फर्स्ट ऑफ ऑल सोबत ॲज अ पेअर. So lots of love to both of them, to both of their families, and thank you to each one of you for coming down over here. खूप छान वाटतं एवढं सगळ्यांना बघून, and everyone is looking really really beautiful. So thank you Atya, thank you Mama for inviting us. खूप छान अरेंजमेंट आहे, भरपूर काही छान गोष्टी दिसतात. So thank you for that. आणि जी अनाउन्समेंट होतं की आपले हे दादा त्या सुंदर पद्धतीने बोलताना तर हे फक्त माईक समोर नाही तर कॅमेरा समोर सुद्धा बोलतात. ते युट्यूबर खूप छान आहे. नाशिकचा व्यक्ती पुण्यामध्ये युट्यूब गाजवत आहे, तर नक्कीच कधी वेळ मिळाला तर दादाला युट्यूबला सबस्क्राईब नक्की करा. मी तुमच्याकडे येतोय कारण की माझ्या खूप साऱ्या गोष्टी चालू आहे जी तुम्हाला माहित नाही. आणि if I leave tonight, we could do this right. We'll find the remedy. Or would you stay with me now till the morning light? Before you turn away, I just want you to know that I didn't throw your stuff away. Before you make up your mind that I'm nowhere to find, I'm standing right here. I know that I told you we're over. I swear that I'm sober. Just listen, I miss you. And I know that I said all these things, but now when you're with her, I can see that you miss me. Would you stay till the morning light, or would you follow me? काय दिसतंय. हॅलो अंकलला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हण बेटा. कॉंग्रॅच्युलेशन. हा पाणी दे, पाण्याची गरज आहे, पाण्याची गरज आहे. घसा सुकला असेल बिचाऱ्याचा. खूप खूप छान दिसतात दोघं, एकदम मस्त. मुडले नाही बोट पण छान दिसतात. ठीक आहे, कारण की ऑलरेडी हे झालं. वेलकम टू द फॅमिली. आणि दोघं असंच खुश राहा, आनंदी राहा. यश इकडे येऊन ना, आणि तेव्हा तिकडे आहे ना तुमचं लग्न म्हणतो सॉरी तुमच्या एंगेजमेंटचा व्लॉग शूट होतो. तिला सांगितलं का थोडं बॅकग्राऊंड दिलाय का की कॅमेरा समोर बोलत राहावं लागणार आहे. माझं युट्यूबर भाऊ. ओके, सो वेलकम टू द फॅमिली. आणि वन्स अगेन खूप छान दिसतात दोघं. आता कॅमेराची सोय करून घ्यायची एवढं. आणि तू पण सांभाळून घ्यायचं एक नक्की नक्की. आणि पुण्याला यायचं. चल येत हेच नोई आंटी बघ ना. फोटो 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 चल चल. ये पापाकडे ये, पापाकडे बघ, तिकडे बघ. हां ओके, सो एव्हरीवन वॉचिंग आउट देअर, प्लीज हर्षल आणि ऐश्वर्याला भरपूरशा शुभेच्छा देऊन जा. आणि त्यांचं आज ॲनिव्हर्सरी काय ते आमची ॲनिव्हर्सरी झाली तर त्यांची एंगेजमेंट झाली तर खूप खूप शुभेच्छा देऊन जा. प्रियंका प्रकाश फॅमिलीकडनं तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि जो अजून प्रवास सुरू झाला आता तसंच एकदम शेवटपर्यंत मस्त लग्नाची वाट बघतो आम्ही एक्झॅक्टली. कारण की लग्नात अजून याच्यापेक्षा जास्त धमाल होणार. चलो आता बाकी त्यांना जरा तुम्ही आराम करा आणि खाऊन पिऊन भेटू. बाय.